जय महाराष्ट्र. हाय हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? तर माझी मॉर्निंग कधीच झाली होती. सगळी घरातली कामंसुद्धा आवरली होती. आज शुक्रवार होता तर मटण आणलं होतं. बोलली की ही मटणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. आज मी वेगळ्या प्रकारचं मटण बनवणार होती. आज मी चंपारण मटण बनवणार होती. मटणाचे तेच तेच प्रकार खाऊन ना खूपच मला कंटाळा आला होता. आणि हे नाव जरी कठीण असलं ना तरी रेसिपी एकदम साधी आहे. सर्वात पहिले मी मटण धुवून घेतलं आणि कांदा कापायला घेतला. 3 मोठे आकाराचे मी कांदे घेतले आहेत. आणि एवढी मटणाची सोपी रेसिपी ना तुम्ही कधीच बघितली नसेल. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. छान आपल्याला उभ्या आकारामध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझा कुकिंग व्लॉग आवडत असेल ना तर प्लीज तुम्ही लाईक करत जा. आता मी मस्त लसूण सोलून घेणार होती. अद्रक, लसूण, कोथिंबीर याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. भांड्यात मटण टाकून घेणार आहे. तयार केलेली पेस्ट टाकायची आहे आपल्याला. सर्व पेस्ट आपण टाकून घेणार आहोत. सर्व आपल्याला हे खालीच टाकून घ्यायचे सामान, गॅस ऑन न करता. मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. सर्व मसाले टाकून घेणार आहोत. म्हणजेच मी आगरी कोळी मसाला टाकला आहे, मटन मसाला टाकला, तेल, टोमॅटो, उभा कापलेला कांदा, सर्व साहित्य आपल्याला खालीच टाकून घ्यायचं आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. आणि हे हाताने चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मटण एवढं भारी लागते ना, तुम्ही सुद्धा ही मटणाची रेसिपी ना जरूर ट्राय करा. मस्त आपण हे मिक्स करून घेणार आहोत. हातानेच चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर हे मटण तुम्ही 25 ते 30 मिनिट मॅरिनेटसुद्धा करून ठेवू शकता. पण मला घाई होती त्याच्यामुळे मी मॅरिनेट न करता तसंच मटण बनवलं. तरीसुद्धा एवढं मटण भारी झालं होतं ना. आणि आता हे मटण एवढं भारी झालं त्याच्यामुळे मला पुन्हा पुन्हा मटण खायची इच्छा होते. मस्त रंग आला होता. आणि घरगुती मसाल्याची तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी जेव्हा मसाला बनवीन ना तेव्हा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन. छान आपले मसाले एकजीव झाले आहेत. त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं. मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल ना तेवढा तुम्ही पाणी आधीच टाकून घ्या, कारण त्याच्यानंतर आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि भांडं उघडूनसुद्धा बघणार नाही. 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर कापून पुन्हा छान मस्त आपण एकजीव करून घेतलं. मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान रंग आलाय बघू शकता मटणाचा. आता आपण गॅस पेटवणार आहोत. त्याच्यावर भांडं ठेवायचं आहे आपल्याला. मला एवढाच रस्सा हवा होता म्हणून मी जास्त पाणी टाकलं नाही. आता आपण झाकण ठेवणार आहोत. 1 तास आपण ह्या मटणावर ठेवलेलं झाकण काढणार नाही. म्हणून तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल ना तेवढं पाणी आधीच टाकून घ्या. मटण शिजायला ठेवलं तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ. माझं तांदळाचं पीठ संपलं होतं म्हणून मी ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतल्या. तांदळाचं दळण मी दिलेलं आहे दळायला. पण विषय असा झाला की ज्यांच्याकडे मी तांदूळ दळायला दिले ना आणि त्या काकू गावाला गेल्या आहेत. मी घरघंटीमध्येच दळण दळते म्हणून मला ज्वारीच्या भाकरी बनवायला लागल्या. ही ज्वारीचं पीठ मी थंड पाण्यातच मळून घेते. बऱ्याच वेळा काय होतं तर ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी बनवताना त्या व्यवस्थित वळत नाहीत, म्हणजे व्यवस्थित थापल्या जात नाहीत. त्यावेळेस काय करायचं, पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे भाकरी छान थापली जाते आणि मऊसुद्धा राहते. मटणाबरोबर ना तांदळाची भाकरीच भारी लागते. पण आज माझा पूर्णपणे नाईलाज झाला होता म्हणून मी ज्वारीची भाकरी पटापट बनवून घेतल्या. आणि ज्वारीची भाकरीसुद्धा मटणाबरोबर भारीच लागते. इतक्या छान होत होत्या ना भाकरी, मस्त टम्म फुगत होत्या आणि पटापट वळल्या जात होत्या भाकरी.
सर्वात पहिले मी तवा खूप गरम करून घेतला आणि त्याच्यावर एक एक भाकरी टाकली. भाकरी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक बाजू पूर्णपणे शिजून द्यायची आहे, त्याच्यानंतरच पलटून घ्यायची आहे, तेव्हाच भाकरी छान फुगते. आणि भाकरी इतक्या मस्त फुगत होत्या ना, तर मला तोंडच फुगवता येत नाही, तर भाकरीसुद्धा छान फुगवता येते. आणि मटणाचा सुगंध इतका मस्त येत होता ना, असं झालं होतं की कधी शिजते एकदमचं मटण. आणि या भाकरी ना एवढ्या मऊ राहतात ना की तुम्हाला काय सांगू. फक्त भाकरी ठेवताना काय करायचं आहे, एकावर एक भाकरी ठेवायच्या, म्हणून खूप मऊ राहतात भाकरी. किती मस्त फुगली आहे बघू शकता भाकरी. याच्यावरून तुम्हाला समजत असेल मी किती सुगरण आहे. अशाच प्रकारे मी सर्व भाकरी बनवून घेतल्या. आणि आज मी भाकरी बनवता बनवता सॉन्गसुद्धा बोलत होती. तुम्ही सुद्धा असंच करता का? तुमच्याकडे शुक्रवारी काय बनवलं जातं? मी तर शुक्रवार आणि रविवार नॉनव्हेज खाते. मला नॉनव्हेजशिवाय होतच नाही. सर्व भाकरी मी बनवून घेतल्या आणि मी भाकरी एकावर एक ठेवते, त्याच्यामुळे त्या मस्त मऊ राहतात. तुम्ही सुद्धा एकावर एकच भाकरी ठेवत जा, तुमच्या पण मऊ राहतील. 1 तासानंतर मी झाकण काढलं आणि मटण शिजलं की नाही बघितलं, तर मस्त मटण एकदम मऊ शिजलं होतं. आणि या मटणाचा सुगंध ना इतका दरवळला होता. एकीकडे मस्त मी कांदा लिंबू कापून घेतला. मटणाला छान रंगसुद्धा आला होता. लगेचच मी जेवायला बसली. एवढं भारी झालं होतं ना मटण की सगळे घरातले खुश झाले. जेवणानंतर मी 1 तास झोप घेतली आणि संध्याकाळचा चहा बनवायला किचनमध्ये गेली. मस्त चहा बनवला. आज दुपारची भांडी तशीच पडली होती, कारण मी आज जास्त जेवली होती, त्याच्यामुळे मला खूपच आळस येत होता. मस्त सॉन्ग बोलता बोलता चहा बनवून घेतला. मी मस्त दुधाचा चहा बनवला होता. मग चहा आणि बिस्किट खाऊन घेतला. असा होता माझा आजचा दिवस. मी कसलाही दिखावा करत नाही, फक्त माझं खरं आयुष्य दाखवते. जर तुम्हाला माझा कुकिंग व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कुकिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.